श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र अध्याय 36। श्री गणेशाय नमः। शिष्योत्तम नामकरणी लागे सिद्धाचिया चरणी, विनवितसे कर जोडोनी भक्तिभावे करुनिया। सिद्ध म्हणे नामधारका पुढील कथा असे निका, एकचित्ते तुम्ही ऐका ज्ञान होय समस्तांसी। तया गाणगा पुरात होता विप्र वेदरत, विरक्त असे बहुश्रुत कर्ममार्गे वर्ततसे। न घेतला पतिग्रह त्याने परांनासी जावो नेणे, मिथ्यावाद भाषणे अतिवाद आपण न करीच। तया ग्रामी प्रतिदिवसी विप्र येती आराधनेसी, सहस्त्र संख्या ब्राह्मणांसी मिष्टान्न घालिती परियेसा। ऐकोनी ते विप्रनारी नाना परी दुःख करी, परमेश्वरा श्रीहरी म्हणून चिंता मनात। आपुलापती दैवहीन कधी नेणे परान्न भोजन, काय करावे नारायण म्हणून चिंती मनात। वर्तता ऐसे तयास्थानी आला विप्र महाधनी, अपर पक्ष करणे मनी म्हणून आला परियेसा। तयास्थानी विप्रांसी क्षण दिले परियेसी, सवे त्यांच्या स्त्रियांसी आवंतिले परियेसा। देखोनी ते विप्रवनिता पतीजवळी आली त्वरिता, सांगती झाली विस्तारता आमंत्रण ब्राह्मणाचे। या ते स्वामी अंगीकारणे अथवा आपणा निरोप देणे, कांच्या करीते माझे मन मिष्टान्न अपूर्व जेवावे। ऐकोनी तियेचे वचन निरोप देत ब्राह्मण, सुके जावे करी भोजन आपणा न घडे म्हणतसे। निरोप घेऊनी तयेवेळी गेली तया गृहस्थाजवळी, आपण येऊ भोजन काळी म्हणून पुसे तयासी। विप्र म्हणे तियेसी आम्ही सांगू दंपत्तीसी, बोलावी आपुल्या पतीसी तरीच आपुले गृहा यावे। विचार करुनी मानसी आली नरसिंह गुरुपाशी, नमन करी साष्टांगेसी अनेक परी विनवित। म्हणे स्वामी काय करणे बर्वे अन्न कधी नेणे, आपुले पतीसी सांगणे आवंते बर्वे येतसे। सांगू म्हणे दंपत्तीसी माझा पती नायके वाचनासी, न वचे कधी परांनासी काय करू म्हणतसे। ऐकोनी तियेचे वचन श्री गुरुमूर्ती हास्यवदन, बोलावुनिया तक्षण सांगती तया द्विजासी। श्री गुरु म्हणती तयासी जावे तुवा आमंत्रणेसी, तुझे स्त्रियेचे मानसी असे मिष्टान्न जेवावे। तिचे मनीची वासना जाण तुवा पुरवावी कारण, सदा दुश्चित अंतःकरण कुलस्त्रियेचे असू नये। ऐकोनी श्री गुरुचे वचन नमन करीतो ब्राह्मण, विनवितसे कर जोडोन न घे परान्न नेम असे। गुरुवचन जो ना करी तो पडे रौरवा घरी, निरोप तुमचा माझ्या श्री जाईन स्वामी म्हणतसे। पुसोनिया श्री गुरुसी आले दंपत्य आमंत्रणासी, आनंद झाला बहुवसी तया विप्र स्त्रियेते। पितृनाम उच्चारून संकल्प करीतो ब्राह्मण, अनेक परीचे मिष्टान्न वाढती तया दंपत्तीसी। भोजन करीत्या समयासी दिसे विपरीत तियेसी, श्वान सुकर येऊनी हर्षी समागमे जेविताती। कंटाळले तिचे मन उठे आपण तजुनी अन्न, जेवित होते जे ब्राह्मण त्या समस्तांसी सांगतसे। ऐसे परी पती सहित आली नारी चिंता करीत, पतीस सांगे वृत्तांत श्वान उच्चिष्ट जेविले ती। स्त्रियेसी म्हणे तो ब्राह्मण तुझेनी आपुले दैवहीन, घडले आपणा परान्न उच्चिष्ट श्वान सुकरांचे। ऐसे कोपोनी स्त्रियेसी आली दोघे श्री गुरुपाशी, नमन करीती भक्तीसी ऐका श्रोते एकचित्ते। श्री गुरु म्हणती तियेसी कैसे सुख परांनासी, सदा दुशीसी पतीसी
पुरले तुझे मनोरथ। चिंता करी द्विजवरू, म्हणे स्वामी काय करू, दोष घडला अपारू, व्रतभंग झाला म्हणूनी। परान्न न घ्यावे म्हणूनी, संकल्प होता माझे मनी, मिळाली सती वैरिणी, दोष आपणा घडविले। ऐकोनी तयाचे वचन, श्री गुरु म्हणती हासोन, पुरविली स्त्रियेची वासना, आता तिचे मन ढाले। कधी न वचे परान्नासी, वर्तेल तुझ्या वाक्या सरसी, न करी चिंता मानसी, दोष तुझ नाही जाण। आणिक एक सांगे तुझ, जेणे धर्म घडती सहज, अडला असेल एखादा द्विज, देव पितृ कर्माविणे। कोणी न मिळे विप्रत्यासी, जावे तेथे भोजनासी, जरी तेथे तू न जासी, अनंत दोष असे जाण। श्री गुरुचे वचन ऐकोन, विप्र साष्टांगी करी नमन, विनवितसे कर जोडून, विनंती माझी परियेसी। अन्न घ्यावे कवणाचे घरी, घडती दोष कवण्या परी, जाऊ नये कवण्याद्वारी, निरोपावे स्वामिया। श्री गुरु म्हणती विप्रासी, अन्न घ्यावयाची घरे पुससी, गुरु भुवनादिका हर्षी, जेवावे शिष्य वर्गा घरी। वैदिकादी विद्वज्जन, मातुल आपला श्वशुर जाण, सहोदरादी साधुजन, गृही अन्न जेवावे। अडला विप्र ब्राह्मणाविण, त्याचे घरी घ्यावे अन्न, करावे गायत्री जपन, दोष नाही अवधारा। विप्र म्हणे श्री गुरुसी, विनंती माझी परियेसी, निषिद्ध अन्न सांगा आम्हासी, कवण्या घरी जेवू नये। बहुजन एक अन्न करीती, पृथक वैश्वदेव न करीती, वर्जावे अन्न विप्रजाती, महादोष बोलीजे। धन गर्वी तामसा घरी, कृपण निर्दय व्यभिचारी, दांभिक दुराचारी विप्रा घरी, अन्न तुम्ही वर्जावे। दंभार्थने जप करी, अथवा काम्य रूपे जरी, द्रव्य घेवोनी जप करी, तया घरी जेवू नये। कुळदैवत माता पिता, सोडोनी जाय जो परता, आपल्या गुरुसी निंदिता, जेवू नये तया घरी। आपुल्या कन्या जामातासी, क्रोधे करून सदा दुषी, न घ्यावे अन्न त्या घरासी, निपुत्राचे घरी देका। समस्त दुष्कृत्ये परान्नासी, घडती देका ब्राह्मणासी, तैसेची जाणा परस्त्रियेसी, संग केलिया नरक होय। परगृही वास करिता, जाय आपुली लक्ष्मी त्वरिता, अमावस्येसी परान्न जेविता, मास पुण्य जाय देखा। आपुल्या कन्येच्या घरासी, जाऊ नये भोजनासी, पुत्र झालिया कन्येसी, सुखे जावे अवधारा। सूर्यचंद्र ग्रहणासी, अन्न घेऊ नये परियेसी, जात अथवा मृत सुतकेसी, जेवू नये परियेसा। ब्राह्मणपणाचा आचार, कवण रहाटे द्विजवर, तैसे जरी करीती नर, त्यांसी कैचे दैन्यसे। विप्रमध्ये व्यापिले, आचार कर्म सांडिले, याची कारणे दरिद्री झाले, स्वधर्म नष्ट होऊनी। विप्र विनवी स्वामीसी, आमुची विनंती परियेसी, आचार धर्म कैसी, निरोपावे दातारा। पराशर म्हणे ऋषींसी, सांगेन आचार परियेसी, जेणे होय अप्रयासी, सर्वसिद्ध पावती। ब्राह्म मुहूर्ती उठोनी, श्री गुरु स्मरण करोनी, मग द्याव्या मूर्ती तिन्ही, ब्रह्मा विष्णू महेश्वर। मग स्मरावे नवग्रह, सूर्यादी केतुसह, सनतकुमार सनकनंदनसह, स्मरावे तये वेळी। सह नारद तुंबरू देखा, स्मरावे सिद्ध योगी ऐका, सप्त समुद्र अस्ति जेका, स्मरावे सप्त पितृदेवता। सप्त ऋषींते स्मरोनी, सप्त द्वीपे सप्त भुवनी, समस्त नामे घेऊनी, मग म्हणावे प्रातस्मरण। मग उठावे शयनस्थानी, आचमन करोनी दोनी,
लघु शंकेसी जाऊनी शौचाचमन करावे। भोजनापूर्वी अपर दोनी जांभई आलिया शिंकलिया दोनी लघु शंका शौची दोनी आचमन करावे। अधो वायू शब्द झालिया वोखटे काही दृष्टी देखलिया दोन्ही वेळा आचमुनिया शुची होय परियेसा। जवळी उदक नसेल जरी श्रोत्राचमन करा निर्धारी स्पर्शावे चक्षु श्रोत्री येणे पवित्र परियेसा। गायत्री जपा व्यतिरिक्त वरकड जपावे आगमुक्त मग होता अरुणोदित बहिर्भूमीसी जाईजे। यज्ञोपवित कानी ठेवूनी नैऋत्य दिशे जाऊनी डोई पालव घेवोनी अधोमुखी बैसावे। व्रतबंध झालिया ब्राह्मणास हेची आचार परियेस चारी वर्णा हाच उपदेश शौचविधी बोलिला। विप्र दक्षिण तळ हाती 5 तीर्थे विख्यात असती जे बोलिली असे श्रुती तेही आता सांगेन। अंगुष्टमूळ तळहातेसी ब्राह्मतीर्थ अग्नितीर्थ परियेसी अंगुष्टर्जनी मध्यदेशी पितृतीर्थ असे जाण। चतुरंगुळ तळ वेवरी देवतीर्थ असे निर्धारी कनिष्ठिका भागोत्तरी ऋषितीर्थ असे जाण। तर्पण देव पितृ ऋषी जे स्थान तीर्थ करा हर्षी आचमन ब्राह्मतीर्थेसी करावे ब्रह्म विद्वज्जने। ब्राह्मतीर्थे आचमने तिनी केशव नारायण माधव म्हणोनी देवतीर्थ उदक सोडोनी गोविंद नाम उच्चारावे। विष्णू मधुसूदन हस्त धुओनी दोनी त्रिविक्रम वामन गाल स्पर्शोनी बिंबोष्टी तळहस्ते ठेवोनी श्रीधर नाम उच्चारावे। पुनरपि हस्त ऋषिकेशी पद्मनाभे पादस्पर्शी सव्यहस्त पंचांगुळींसी दामोदरे शिरस्थानी। चतुरंगुल पृष्ठेसी संकर्षण घ्राणेसी तर्जनी आदि अंगुष्ठेसी म्हणावा वासुदेव प्रद्युम्न। अंगुष्ठा नामिके अनिरुद्ध पुरुषोत्तम नेत्रांसी श्रोत्र स्पर्शावे अंगुष्ट कनिष्ठिकेसी अधोक्षज नारसिंह म्हणा ऐसी अच्युते नाभी जनार्दने हृदय स्पर्श। पंचांगुली उपेंद्र शिरसी देखा हरी श्रीकृष्णे भुंजास ऐका 5 अंगुली विधी पूर्वका येणे विधी स्पर्शावे। श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी आचमन विधी आहे ऐसी जे करी भक्तीसी दैन्य कैचे तया घरी करावे प्रातस्नान तेणे होय सर्व साधन तेजो बल आयुष्य वर्धन प्रातस्नान केलिया। अशक्य संकट जाहले जरी अथवा न मिळे निर्मळ वारी स्नान करावयाची परी सांगेन एक ब्राह्मणा। अग्निस्नान भस्मस्नान अथवा करावे वायुस्नान मंत्रस्नान करावे विधीने आपोहिष्टा मंत्रेसी। आणिक स्नान फळे असती जासी असेल भावभक्ती गुरुदेवता दर्शन मात्री तीर्थ स्नान फळ असे। अथवा दर्शन माता पिता चरणतीर्थ भक्तीने घेता अंगावरी प्रोक्षिता तीर्थस्नान फळ असे। प्रातस्नान करावयासी शीतोदक उत्तम परियेसी अशक्य असेल देहासी उष्णादके करावे। स्वभावे पवित्र असे उदक वरी झालिया अग्नि संपर्क पवित्र झाले उदक अधिक गृहस्थासी मुख्य असे। प्रथम शीतोदक घालुनी पश्चात उष्णोदक मिळवोनी स्नान करावे प्रतिदिनी गृहस्थाश्रमी घरी देखा। नदी तीरी असे नरू अशक्त असे शरीरू स्मरण करूनी नदी निर्धारू आर्द्रव्यस्त्रे अंग पुसावे। मंगल स्नान विधान सांगेन ऐका ब्राह्मण रविवारी निषेध जाण
ज्वर होय अंगासी, कांतिहानी सोमवारासी, मंगळवारी मृत्यू परियेसी, लक्ष्मी पावे बुधवारेसी, धनहानी होय गुरुवारी, शुक्रवारी पुत्रघात, शनिवारी अखिल संपत प्राप्त, जाण तुम्ही निश्चित, मंगल स्नान करावे, नदी स्नान प्रवाहमुखी, घरी प्रातः पूर्वमुखी, संध्याकाळी पश्चिममुखी, स्नान करावे अवधारा, श्वेतवस्त्र ब्राह्मणांसी, मुख्य असे परियेसी, असावे उपवस्त्र बहिर्वासी, उत्तर वस्त्र म्हणजे तया, धोत्र नेसिल्यानंतरी, विभूती लावावी परिकरी, मंत्र विधान पुरस्सरी, भस्म धारण करावे, भस्म शुद्ध न मिळे जरी, गोपीचंदन लावावे, द्वारावती मुख्यधरी, वरकड मृतिका अग्राह्य, विवाहादी शोभन दिवसी, देवताकृत्य श्राद्ध दिवसी, अभ्यंगानंतर सुतकेसी, गोपीचंदन वर्जावे, प्रातः संध्येचे विधान, सांगेन ऐका ऋषीजन, नक्षत्रे असताची प्रारंभून, अर्ध्य सूर्योदयी घ्यावे, सूर्योदय होय तव, जप करीत उभे असावे, उदय समयी अर्ध्य घ्यावे, तप्तपूर्वी देणे सर्व व्यर्थ, गायत्री मंत्र जप करिता, शिका बांधावी त्वरिता, आसन घालोनी निरुता, चित्त दृढ करावे, ब्राह्मतीर्थे त्रिराचमन, विष्णुनाम स्मरोन, प्राणायाम विस्तारोन, न्यासपूर्वक करावे, ब्रह्मभूर्भुव स्मरोम म्हणूनी, प्राणायाम करावे तिनी, त्रिपदा गायत्री जपे कोणी, जपणारासी सर्वसिद्धी, आता करा मार्जनासी, सांगेन ऐका समस्त ऋषी, जैसे असे स्मृती चंद्रिकेसी, तेणे विधी करावे, अर्घ्य द्याव्याचे विधान, सांगेन ऐका ऋषीजन, गोशृंगाईतके उंच करून, अर्घ द्यावे मनोभावे, गायत्री मंत्र जपोनी, सायं प्रातर्ध्यावी तिनी, हंसः शुची शन मंत्रेसी माध्यान्ही, अर्घ्य द्यावे अवधारा, प्रातर माध्यान्ही उभे बरवे, सायं अर्घ बैसोनी द्यावे, आचमन त्रिवार करावे, करा प्रदक्षिणा असावादित्य, अर्घ घ्याव्याचे कारण, सांगेन कथा विस्तारोन, राक्षस मंदेह दारुण, 30 कोटी आहे ती देखा, सूर्यासवे युद्धासी, नित्य येती परियेसी, संदेह पडे देवांसी, सूर्या होईल उपजय, अपजय होता सूर्यासी, उदय अस्तमान नव्हे परियेसी, कर्मे न चालती ब्राह्मणांसी, स्वाहा स्वदाकार न चले, याची कारणे अर्घे देती, तिची वज्रायुधे होती, जावोनी दैत्यांची लागती, पराभविती प्रतिदिवसी, दैत्य असती ब्रह्मवंश, त्यासी वदिलिया घडती दोष, प्रदक्षिणा करिता जाती दोष, असा वादित्य म्हणोनिया, ब्रह्महत्येचे पापासी, भूप्रदक्षिणा दोषनाशी, चारी पावले फिरता कैसी, भूप्रदक्षिणा पुण्य असे, गायत्री जप केलिया घरी ऐका, एकची फळ असे निका, बाहेर द्विगुण फळ अधिका, नदीसी त्रिगुण फळ असे, स्थळ वृंदावनी देखा, दशगुण फळे आहे ती अधिका, अग्निहोत्रादी स्नानी ऐका, शताधिक फळे असती, तीर्थ देवता सन्निधानी, सहस्त्र फळ असे निर्गुणी, षटकोटी फळ हरी सन्निधानी, ईश्वर सन्निधानी अनंत फळ, भिन्न काष्टासनी बैसोनी जरी, जप करीती मनोहरी, दुःख होय त्यास अपारी, तृणी भाग्य यश जाय, भस्मासनी व्याधिनाश, कंबळासनी सुख परियेस, कृष्णाजनी ज्ञान प्रकाश, व्याघ्रचर्मी मोक्षश्रिया, कुशासनी वशीकरण, सर्व रोग अपहरण, पापे जाती पळोन, आयुः प्रज्ञा अधिक होय, गायत्री मंत्राची प्रशंसा,
एकचित्ते परियेसा नाममंत्र असे विशेषा अक्षरे दोन्ही पापहरे मनकार म्हणजे आपुले मन त्रकार नाम आपुला प्राण मन प्राण एक वटोन जप करावा एकचित्ते जप म्हणजे अक्षरे दोन्ही प्रख्यात असती त्रिभुवनी जकार जन्म विच्छेदोनी पकारे जन्म पापदुरी चारी वेदांसी मूळ एक गायत्री मंत्र असे ऐक याची कारणे जपावा निक वेद पठण फळ असे ऐसा मंत्र न जपे नर वृथा जन्म जैसा सुकर जप करा हो निर्धार चिंतिले फळ पाविजे न करावा उदकी बैसोन त्वरित होय प्रज्ञाहीन सांगेन त्याचे कारण अग्नितीन विप्रमुखी आहवनीय गार्हपत्य दक्षिणाग्नी तिसरा विख्यात अग्नि उदक संपर्क होता तेजत्व जाय अग्नीचे उदक वर्जावे या कारण बैसीजे आपण शुभासन हस्तस्पर्शोनी नाभिस्थानी प्रातःकाळी जपावा माध्यान्नी हृदयस्थानी जपावा माळा धरोनी हस्तमुखे स्पर्शोनी सायंकाळी जपावा उभेनी करावा प्रातःकाळी बैसो न कीजे माध्यनकाळी अथवा उभे राहोनी निश्चळी उभय पक्षी करावा बैसो न जपावा सायंकाळी पहावा वृक्ष मन निर्मळी जरी वृक्ष नसे जवळी नासाग्र नयनी जपावा ब्रह्मचारी गृहस्थांसी जप नेमिला अष्टोत्तरेसी वानप्रस्थ यतीश्वरांसी सहस्त्र मुख्य करावा संधी विग्रह होय जरी अष्टविंशती करापुरी अशक्य होय जरी 10 वेळ जपावा उत्तम पक्ष करा मानसी मध्यम मुखे गोप्येसी प्रगट वाक्या शरासी कनिष्ठ प्रकार परियेसा त्रिपाद अस्ति गायत्रीसी मिळोनी न म्हणावी परियेसी म्हणता पातक महादोषी महानरक अवधारा पृथक करोनी त्रिपादासी जपा मंत्र अतिहर्षी पापे जाती ब्रह्म हत्या दोषी अनंत पुण्य पाविजे अंगुळी जपे एक पुण्य परवांगुळीने दशगुण शंख मणीने होय शतगुण प्रवाल माला सहस्त्रफळ स्फटिके 10 सहस्त्र पुण्य मोक्तिके लक्ष गुण जाण पद्माक्षी जप निर्गुण दशलक्ष पुण्य असे कोटी गुणे सुवर्णमाळा कुश रुद्राक्ष अनंत फळा जप करा तुम्ही निश्चळा गोप्यमाळा धरोनिया जप करिता नुलंधिजे मेरू पाप बोलिजे अपारू प्राणायाम केला त्रिवारू मेरू लंघिले पाप जाय गायत्री जप 3 पादास प्रत्यही करावा 11 पापांचा सर्वनाश त्रिरात्रीचे पाप जाय अष्टोत्तर शत जप करिता अमोघ पाप जाय करिता करावा सहस्त्र एक चित्ता उपपातके नासती महापातकादी दोषासी कोटी जप करावा परियेसी जी जी कामना इच्छीसी त्वरित होय अवधारा जप करावा मन दृढे न पहावे मागे पुढे शूद्रादिक जातीकडे संभाषणादी करू नये कंडू नये देह आपुले नेणता जरी इतुके घडले श्रोत्रा चमन करा वाहिले दोष नाही अवधारा ब्राह्मणाचे दक्षिण कान सप्त देवता आहे ती जाणा स्पर्श करिता तक्षणा पापे जाती परियेसा जपता निद्रा येई जरी अधोवायू जांबई आली जरी क्रोध रूप जपता भारी पापे घडती अवधारा नेणता घडे इतुके जरी आचमन करावे श्रोत्री अग्नि सूर्य धेनु दर्शन करी विष्णु मंत्र जपावा कुंडी स्थापोनी अग्निसी करावे नित्य हवनासी
वारा घालो नये त्यासी, हाते परणे मुखे सुपे, व्याधिष्ट होय पर्णवाते, सुपे दारिद्र्य धनक्षय, मुखे फुंकिलिया आयुष्य जाय, हस्तिमुळी होय मृत्यू, फुंकणी अथवा विंजणेसी, वायू घालावा अग्निसी, काष्टे समृद्धी परियेसी, ज्वलित असावा अग्नि देखा, ज्वाला निगती जयेस्थानी, आहुती घालावी तिये वदनी, समिदा आणाव्या ब्राह्मणी, शूद्र हस्ते घेऊ नये, समिदा पुष्पे दुर्वा देखा, आणू नये शूद्रे ऐका, होमद्रव्य आहे ती विशेखा, सांगेन नावे परियेसा, साळी सावे निवार, तंदुळ अस्ति मनोहर, गोधूम जव निर्धार, यावनाळ राळे मुख्य असती, साठी दाणे मिती प्रमाण, आहुती मुख्य कारण, अधिक अथवा न करावणे, घृत संपर्क करावे, घृत नसेल समयासी, तिळ पवित्र होमासी, तिळाचे तैल परियेसी, तेही पवित्र असे देखा, स्वाध्याय दिवसासी, म्हणा वेद शक्तीसी, अनध्याय होय तया दिवशी, एक ऋचा म्हणावी, तेही नये एकाद्यासी, मंत्र म्हणावा विशेषी, नमो ब्रह्मणे मंत्रासी, 3 वेळ जपावे, एकादे दिवसी न घडे जरी, अथवा होय समय रात्री, जप करावा गायत्री, वेद पठण फळ असे, श्वेत तीळ देवांसी, धूम्रवर्ण ऋषी जनांसी, कृष्णवर्ण पितरांसी, तीळ तर्पण करावे, यज्ञोपवीत सव्ये देवांसी, निवितीने करावी ऋषींसी, अपसव्ये पितरांसी, तर्पण करावे येणे रीती, देवांसी अंजुळी एक, ऋषीसी अंजुळी द्रव्य सम्यक, पितरांसी अंजुळी त्रिक, तर्पण ऐसे करावे, स्त्रियांसी अंजुळी ऐक देखा, व्यतिरिक्त माता बंधूसी ऐका, सापत्नी आचार्य नामिका, द्वयांजुळी करावे, देव ब्रह्म ऋषीश्वरांसी, अक्षता मुख्य तर्पणासी, कृष्ण तिळ पितरांसी, अनंत पुण्य परियेसा, जदी न करी तिळ तर्पण, उदके मुख्य करा जाण, मुद्रिका हस्ती असे सुवर्ण, दर्भ पवित्री करावे, पायन धुता मंगळ स्नान, तिळावीण करता तर्पण, श्राद्ध करी दक्षिणे वीण, निष्फळ असे अवधारी, निषिद्ध बोलले ज्या दिवसी, तर्पण करावे उदकेसी, दीपवाळी चतुर्दशेसी, करावे तर्पण परियेसा, अंगारक कृष्ण चतुर्दशीसी, यमाचे नावे विधिसी, करावे तर्पण परियेसी, यज्ञोपवीत सव्याने, एक एक तीळ घेऊनी, त्रिवार अंजुळी देऊनी, यमाचे नाम उच्चारोनी, तर्पण करावे भक्तीने, यमाची नावे त्रयोदशी, सांगेन ऐका विस्तारेसी, यम धर्म राजनामे ऐसी, मृत्यू अंतक 14 जाणा, वैवस्वत काळ देखा, सर्व भूतक्षय ऐका, 8वा औदुंबर नामिका, निलाय परमेष्टी 10 जाणा, वृकोदर चित्ररेखा, चित्रगुप्त त्रयोदशिका, पृथक नामे म्हणोनी एकेका, नदीत द्यावे परियेसा, समस्त पातके नासती, रोग व्याधी न पीडिती, न घडे कधी अपमृत्यू, शनैश्वर रादी महापीडा, शुक्ल पक्षी माघमासी, तर्पण करावे अष्टमीसी, भीष्मनामे परियेसी, वर्षपातके परिहार होती, ऐसे तर्पण करोनी, सूर्यनामे अर्घेतिनी, द्यावी समस्त विद्वज्जनी, म्हणे नरसिंह सरस्वती, इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे आह्निक निरूपणं नाम 38 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त।